दिवाळीच्या रात्री मी माझ्या पत्नीला बाजारात खरेदीसाठी घेऊन गेलो. ती खूप आनंदी होती, पण ती एका दुकानात पोहोचताच तिचा चेहरा फिकट पडला. मी दुकानदाराला पाहिलं. तो 13 वर्षाचा मुलगा होता. माझी पत्नी लगेच घाबरून घरी परतली. भीतीमुळे तिला ताप आला. तिची अवस्था पाहून मी काळजीत पडलो आणि उत्सुकतेपोटी मी पुन्हा त्याच दुकानात गेलो. दुकान बंद होते. फक्त खालून छोटेसे शेटर उघडे होते. मी वाकून आत जाताच मला भीती वाटली, कारण माझ्या बायकोची 3. आम्ही बांगड्यांच्या दुकानात प्रवेश करताच माझी बायको घाबरली आणि म्हणाली, कौशिक, मला गुदमरल्यासारखे वाटत आहे. चला इथून जाऊया. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, तू अजून बांगड्या घेतल्या नाहीत. आपण असेच परत जाणार का? तिने उत्तर दिले, हो, मला ते आवडत नाही. खूप उशीर झाला आहे. आई आणि बाबा घरी एकटेच असतील. हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण तिला माझ्या आईवडिलांची कधीच इतकी काळजी नव्हती. आणि आज अचानक त्यांची आठवण येणे माझ्या समजण्यापलीकडचे होते. त्याच दुकानाच्या काउंटरवर मला हलक्या जांभळ्या बांगड्या दिसल्या. आम्ही संपूर्ण बाजारात हाच रंग शोधत होतो आणि आत्तापर्यंत सापडला नव्हता. मी म्हणालो, समीरा, बघ, तुझ्या आवडीच्या रंगाच्या बांगड्या इथे आहेत. फक्त तुझ्या हाताचा आकार सांग आणि 2 मिनिटात त्या विकत घे. पण तिने माझ्या बोलण्याला उत्तर दिले नाही. ती गंभीरपणे म्हणाली, कौशिक, मला आता त्या बांगड्या नको आहेत. तुला समजत नाही का? मला इथे गुदमरल्यासारखे वाटत आहे. त्यानंतर ती जास्त वेळ थांबली नाही आणि परत येऊ लागली. दुकानदाराच्या मुलाने आश्चर्याने आमच्याकडे पाहिलं आणि विचारले, भैया, वहिनीला काय झाले? मी कडक स्वरात म्हटले, काहीही नाही. आणि आम्ही परत आलो. मला माझ्या पत्नीवर खूप राग आला. संध्याकाळपासून ती म्हणत होती की तिची खरेदी अजूनही अपूर्ण आहे. आणि आता जेव्हा मी तिला खरेदीसाठी आणले तेव्हा ती काहीही न घेता परत आली. आम्ही आधीच 8-9 दुकानांना भेट दिली होती आणि सर्वत्र मी समीराला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या खरेदी करण्यास सांगितले. पण ती ठाम होती की तिला तिच्या ड्रेसशी जुळणाऱ्या त्याच रंगाच्या बांगड्या हव्या आहेत. आता जेव्हा आम्हाला तोच रंग सापडला तेव्हा तिने तो खरेदी करण्यास नकार दिला. हे माझ्या समजण्यापलीकडचे होते. आम्ही दोघेही घरी परतलो. खरेदी केल्यानंतर आम्हाला बाहेर जेवावे लागले. पण आता मी अस्वस्थ होतो. मी समीराकडे पाहिलं. ती पूर्णपणे शांत होती. जणू काही ती एखाद्या खोल विचारात हरवली होती. मला तिला कारण विचारायचे होते, पण ती पुन्हा गप्प राहिली आणि विचार केला की जर तिला मला सांगायचे असेल तर ती स्वतःच सांगेल. आम्ही घरी पोहोचलो की मुले आमची वाट पाहत होती. पूर्वी जेव्हा जेव्हा आम्ही बाहेरून परतायचो तेव्हा समीरा मुलांना भेटणारी, त्यांच्याशी बोलणारी आणि त्यांना सर्व काही सांगणारी पहिली व्यक्ती असायची. पण यावेळी ती थेट तिच्या खोलीत जायची. तिची शांतता, ही थंडी मला खूप आश्चर्यचकित करत होती. मुलांना त्यांच्या वस्तू दिल्यानंतर मी खोलीत गेलो आणि ती ब्लँकेटने झाकलेली होती. तिच्यावरचा माझा सर्व राग नाहीसा झाला आणि तिची अवस्था पाहून मी काळजीत पडलो. समीरा, समीरा, उठ, ऐक माझं. मी तिला 2-3 वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती बेडवर शांतपणे पडून राहिली. मी जवळ जाऊन तिला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला. मग ती हळुवारपणे म्हणाली, कौशिक, माझे डोके सध्या दुखत आहे. कृपया मला थोडा वेळ एकटे सोडा. मी म्हणालो, ठीक आहे, मी बाहेर जातो. पण मला सांग, काय झालं? तू त्या दुकानात शिरताच तुझा चेहरा फिकट का पडला? अचानक इतका शांत का झाला? ती म्हणाली, काहीही घडलं नाही. तिथे फक्त गर्दी होती. दिवाळी होती. खूप लोक होते. आवाज, वाहतूक, सगळं खूप जास्त होतं. माझा रक्तदाब वाढला होता आणि मला काहीच समजत नव्हतं. म्हणूनच मी परत आले. ही काही मोठी गोष्ट नाही, काळजी करू नकोस. मी सकाळपर्यंत ठीक होईन, असं म्हणत समीराने पुन्हा स्वतःला ब्लँकेटमध्ये झाकलं. मी तिथेच उभा राहून आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. तिने जे सांगितलं त्यावर मी विश्वास ठेवला, पण माझं मन त्यावर विश्वास ठेवत नव्हतं. माझा आतला आवाज सांगत होता की काहीतरी घडत असेल, ज्याची मला पूर्णपणे जाणीव नव्हती. ती दिवाळी माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र दिवाळी होती, कारण समीराशी माझं लग्न 13-14 वर्षापूर्वी झालं होतं आणि इतक्या वर्षात आम्हाला कधीच इतक्या शांततेत आणि जडपणात दिवाळी घालवल्याचे आठवत नव्हतं.
दरवर्षी ती मुलांना आईकडे सोडून माझ्यासोबत यायची. आम्ही बाजारात फिरायचो, जेवण करायचो, आईस्क्रीम खायचो, खरेदीला जायचो. घरी परतल्यावर मुलं आम्हाला मिठी मारायची. ती मुलांना खायला द्यायची. मग त्यांच्या हातावर मेहंदी लावायची आणि मी टी व्ही पाहायला बसायचो. जेव्हा ती मेहंदीपासून मुक्त व्हायची तेव्हा ती केक बनवायची. अशा प्रकारे आमची रात्र आनंदाने भरलेली असायची. पण आज सगळं बदललं होतं. आईनेही काळजीनं विचारलं, कौशिक, समीरा बरी आहे ना? ती घरी आल्यापासून खोलीत बसली आहे. तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का? मी नकारात मान हलवली आणि म्हणालो, नाही आई, असं काही नाहीये. समीराचा रक्तदाब अचानक वाढला म्हणून ती खोलीत जाऊन झोपली. तिला बरं वाटल्यावर ती काही वेळाने उठेल. आई शांत झाली. मुलेही खूप अस्वस्थ दिसत होती. म्हणून मी बसलो आणि त्यांच्यासोबत खेळू लागलो. 2-3 तास झाले पण समीरा खोलीतून बाहेर आली नाही. म्हणून मी आत गेलो. मी पाहिलं तर ती समोरच्या भिंतीकडे पाहत होती. मी तिच्या पायाजवळ जाऊन बसलो आणि हळूच विचारलं, काय झालंय? तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. बघ, जे काही झालं ते मला सांग. तो म्हणाला, जर मी तुला सगळं सांगितलं तर तू मला माफ करशील का? मी माझ्या पत्नीकडे आश्चर्याने पाहिलं. ती खूप हरवलेली दिसत होती. जणू काही ती एखाद्या खोल विचारात हरवली आहे. काय झालं? मी तुला का माफ करणार नाही? शेवटी तू माझी बायको आहेस. पण तुझी चूक काय होती? आता मला तिच्यावर राग येत होता की ती मला काय सांगू इच्छित नव्हती. आणि जरी ती मला सांगत असली तरी ती इतक्या हावभावांमध्ये होती की मला काहीही समजत नव्हतं. तिने माझ्याकडे रिकाम्या नजरेनं पाहिलं आणि नंतर बाजूच्या टेबलावर ठेवलेला पाण्याचा हंडा उचलला आणि जमिनीवर फेकला. तिचे हे कृत्य पाहून मी थक्क झालो. मला काय बोलावे ते कळत नव्हतं. आवाज ऐकून आई वडील आणि मुलेही खोलीत आली. पण तोपर्यंत समीराची प्रकृती बिकट झाली होती. ती वेड्यासारखी तिचे केस ओढत होती. केस ओढून कंटाळून ती स्वतःलाच मारायला लागली. हे सर्व पाहून मुले रडू लागली. मी समीराला खांद्यावर धरलं आणि तिला हलवलं आणि म्हणालो, भानावर ये. मुलेही इथं आहेत. ते तुझ्यामुळे घाबरले आहेत. पण तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट तिची मानसिक स्थिती बिघडत चालली होती. मी मुलांसह खोली सोडली. आई तिच्यासोबत राहिली पण ती देखील तिला नियंत्रित करू शकली नाही. मी डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना घरी बोलावलं. तिला पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तिला काहीतरी गंभीर मानसिक आघात झाला आहे. कदाचित अचानक काही जुनी घटना आठवली असेल जी त्यांना आजपर्यंत खात होती. मी गप्प राहिलो. डॉक्टरांनी समीराला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि निघून गेले. मुलीही रडत झोपी गेली आणि मी माझ्या बायकोला औषध देऊन खोलीत झोपावले. मग मी हॉलमधील सोफ्यावर झोपलो. हे सगळं अचानक काय आणि का घडलं हे मला समजत नव्हतं. समीरा आणि माझं लग्न होऊन 13-14 वर्ष झाली होती आणि इतक्या वर्षात मी माझ्या पत्नीला इतक्या तुटलेल्या आणि बेशुद्ध अवस्थेत कधीच पाहिलं नव्हतं. ती नेहमीच आनंदी असायची. आमचे लग्नही खूप चांगल्या वातावरणात झाले. लग्नाच्या काही काळानंतर माझी बहीण घरातून पळून गेली आणि ही घटना माझ्या लग्नाच्या सुमारे 1 महिन्यानंतर घडली. पण त्याचा आमच्या दोघांशी थेट संबंध नव्हता. याशिवाय मला आता तिला इतके त्रास देणारे काहीही आठवत नव्हतं. जवळजवळ मध्यरात्र झाली होती जेव्हा ती घाबरून जागी झाली आणि मला पाहून म्हणाली, रुद्र जिवंत आहे. तू पाहिलंस ना, तो जिवंत आहे. बघ, माझ्या हातातून अजून रक्तही आलेलं नाही आणि तो जिवंत आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि हळुवारपणे म्हणालो, समीरा, तू काय म्हणतेस? तुला आता अजिबात बरं वाटत नाहीये. तू विचार करणं थांबव. नाही, रुद्र जिवंत आहे. तो मला मारेल. ती घाबरलेली दिसत होती. मी हळुवारपणे तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला पण ती मागे सरकली आणि म्हणाली, तू मला कसा स्पर्श करू शकतोस? तुझ्या हातातूनही रक्त येईल. तुझी चूक नाही. फक्त मला वाचवा. तुला तुझ्या आईची काळजी करावी लागेल. मला वाचवा. तो मला मारेल. ती पूर्णपणे घाबरलेली आणि मानसिकदृष्ट्या असंतुलित दिसत होती. मी तिला जवळ ठेवलेल्या पाण्याने झोपेची गोळी दिली आणि काही वेळातच ती झोपी गेली. पण माझी झोप उडाली होती. ती कोणाच्या हत्येबद्दल बोलत होती हे मला समजत नव्हतं. समीरा एखाद्याला मारू शकते का? नाही, अजिबात नाही. मी लगेच हा विचार नाकारला आणि माझा मोबाईल वापरायला सुरुवात केली.
पण मला शांती मिळत नव्हती. मी माझ्या आईकडे गेलो आणि म्हणालो, तू काही वेळ समीराच्या खोलीत बस. मला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे आहे. मी थोड्या वेळात परत येईल. तोपर्यंत जागे राहा. ती माझ्या खोलीत आली तेव्हा मी गाडीच्या चाव्या घेतल्या आणि बाहेर पडलो. मी त्याच दुकानाकडे जात होतो जिथे समीराची प्रकृती बिघडली होती. मी तिथे गेलो तेव्हा दिसले की दुकान अजूनही उघडे होते. दिवाळी सकाळपर्यंत ते उघडे राहिले असते, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी दुकानाकडे काळजीपूर्वक पाहिलं, पण तिथे माझ्या ओळखीचं कोणीही दिसला नाही. मी माझ्या मोबाईलमधून समीराचा फोटो काढला आणि दुकानदाराला दाखवला आणि विचारले, भाईसाहेब, तुम्ही या महिलेला ओळखता का? दुकानदाराने नाही मध्ये मान हलवली. मी त्याला विनंती केली आणि म्हणालो, कृपया तुमच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनाही एकदा विचारा. एक एक करून मी समीराचा फोटो तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दाखवला आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणीही समीराला ओळखत नव्हतं. मग मी शेवटचा प्रश्न विचारला, ही महिला तुमच्या दुकानात कधी आली आहे का? पण कोणीही हो म्हटले नाही. माझी चिंता पूर्वीपेक्षा जास्त वाढली होती, कारण आधी मला वाटले होते की कदाचित त्या दुकानातील कोणीतरी तिथे आले असेल. तिला कोणीतरी ओळखीचे भेटले असेल म्हणून ती घाबरली आणि तिथून निघून गेली. पण तसं काही नव्हतं. मी शांतपणे घरी परतलो. मी आल्यानंतर आई तिच्या खोलीत गेली आणि मी हॉलमध्ये सोफ्यावर बसलो. मग अचानक माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी स्टोर रूममध्ये गेलो. समीराच्या जुन्या डायऱ्या तिथे ठेवल्या होत्या. तिला डायरी लिहिण्याची खूप आवड होती आणि तिने तिच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटना तिच्या डायरीत नोंदवल्या होत्या. पूर्वी ती दररोज डायरी लिहायची, पण आयुष्यातील व्यस्तता वाढत गेली. डायरी लिहिणे फक्त खास कार्यक्रमांपुरते मर्यादित झाले. 5-6 डायरी शोधूनही मला काहीही सापडले नाही. म्हणून मी खोलीत परतलो आणि ती डायरी कपाटात परत ठेवण्यास विसरलो. सकाळ झाली होती. मी समीराला रात्रीच्या घटनेबद्दल काहीही विचारले नाही आणि तिलाही काही सांगण्याची गरज वाटली नाही. उलट ती दिवाळीसाठी मुलांना अगदी आरामात तयार करू लागली. मी आतून अस्वस्थ होतो आणि तिला विचारू इच्छित होतो, पण दिवाळीच्या दिवशी गप्प राहावे असे वाटले. संपूर्ण दिवस विचित्रपणे गेला, कारण काल रात्रीच्या घटनेचा परिणाम अजूनही आमच्या मनात होता. 2-3 दिवस असेच गेले. कोणीही त्या घटनेचा उल्लेख केला नाही. समीरा देखील तिच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. एके दिवशी ईशा माझ्याकडे आली. ती हातात एक जुनी डायरी धरून म्हणाली, बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. तुम्ही मोकळे असताना मला सांगा. मी खोलीत बसून बातम्या पाहत होतो. ईशा 11-12 वर्षाची असावी आणि त्यावेळी ती खूप गंभीर दिसत होती. ती फारशी बोलकी नव्हती. ती जे काही विचारले जाईल तेच उत्तर देत असे. आजपर्यंत मला आठवत नाही की ईशा स्वतः माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली असेल. ती तिच्या आईच्या जवळ होती. मी हळू आवाजात म्हणालो, काय झालंय बेटी? इकडे ये. मी मोकळा आहे. सांग, तुला काय बोलायचं आहे? तिने मान हलवली आणि म्हणाली, नाही बाबा, मी घरी याबद्दल बोलू शकत नाही. तुम्ही मला बाहेर घेऊन जाऊ शकता, पण कृपया आईला सांगू नका. मला आश्चर्य वाटले की ती माझ्याशी कशाबद्दल बोलू इच्छित होती. मी पटकन म्हणालो, हो, मी मोकळा आहे. चला बाहेर जाऊया. ती म्हणाली, मी माझे बूट बदलून परत येईल. समीराने मला विचारले की मी कुठे जात आहे, पण मी प्रश्न टाळला आणि म्हणालो, असेच, ईशाला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. मी त्या घेऊन येतो. आम्ही दोघेही मुख्य रस्त्यावर पोहोचलो तेव्हा ईशा विचारपूर्वक म्हणाली, बाबा, आई कधी चूक करू शकते का? मी आश्चर्याने विचारले, का बाळा? तू असे काय गुपित करत आहेस? काही असो, मला उघडपणे सांग. ती पुन्हा म्हणाली, नाही बाबा, तुम्ही मला सांगा. तुम्हाला काय वाटते की आई कधी चूक करू शकते का? मी खांदे उंचावले आणि म्हणालो, प्रत्येक जण चुका करतो. तीही चुकू शकते. मग यात काय विचित्र आहे? ती काही क्षण गप्प राहिली. मग ती हळूच म्हणाली, बाबा, आई कुणाला हरवू शकते का? मी हसून म्हणालो, तुझी आई लहानपणी तुम्हा दोघांनाही एकदा मारायची. विसरलात का? मी तुला आठवण करून देऊ का? मी मूड हलका करण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप गंभीर दिसत होती. तिने माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिले नाही आणि ती हसली नाही. यावेळी मलाही गंभीर व्हावे लागले. मी एका ठिकाणी गाडी थांबवली आणि धीराने विचारलं, ईशा, काहीही असो, मला मोकळेपणाने सांग.
कारण आता मला खूप काळजी वाटत आहे. बाबा हे बघा, तिने माझ्यासमोर एक डायरी ठेवली. मला ती डायरी चांगलीच माहीत होती. ती माझी पत्नी समीराची डायरी होती, पण बरीच जुनी. पण ती फाटलेली होती. बाकीची डायरी ही रिकामी होती. फक्त शेवटच्या पानावर काहीतरी लिहिलं होतं. रुद्रने नकार दिल्यावर मी वेडी झाले होते. मला काहीच समजत नव्हतं. जेव्हापासून तो प्रस्ताव आला तेव्हापासून मला तो आवडू लागला. कदाचित त्याचा फोटो पाहूनच मी त्याच्या प्रेमात पडले. पण रुद्रने स्पष्टपणे नकार दिला की तो आमच्या घरात लग्न करू शकत नाही. आईनेही त्याच्याशी सहमती दर्शवली. मला खूप राग आला, कारण त्याने मला असेही सांगितले होते की मी त्या घरात लग्न करू शकत नाही. मी रुद्रशी वाद घातला नाही, कारण मला माहीत होते की जर मी काही बोलले तर मी खूप कठोरपणे बोलेन. मी आईला स्पष्टपणे सांगितलं की आमच्या कौटुंबिक बाबींमध्ये बोलणारा तो कोण आहे? तो माझा भाऊ नाही, ना कोणताही नातेवाईक, म्हणून त्याला आमच्या कौटुंबिक बाबींमध्ये ओढू नये. पण आईने माझ्याकडे कडक नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, तुझे वडील इथे नाही, म्हणून या बाबतीत कोणा माणसाला बोलावे लागेल. तुझ्या वडिलांनी जे काही केले ते मी विसरून जाईन. मी हे आधीच केले आहे. पण जेव्हा मी हे प्रकरण रुद्रसमोर ठेवले तेव्हा त्याने त्याला नकार दिला. आता त्याच्या नकारानंतर मी तुझे लग्न कसे करू शकते? आई, तुझ्या घटस्फोटाच्या वेळी तो हसत होता. मी असहाय्यपणे म्हणाले. आईने हळुवारपणे उत्तर दिले, तेव्हा तो लहान होता, आता तो तरुण आणि समजूतदार आहे. तू कारणाशिवाय शत्रुत्व जपले आहेस. या सर्व तक्रारी सोड. बघ, आमच्यासोबत कोणताही पुरुष नव्हता आणि देवाने त्याला आमच्यासाठी पाठवले आहे, आमच्या रक्षकासारखे, आणि तू त्याच्याबद्दल कृतज्ञ आहेस. माझे रक्त उकळत होते. 2 दिवस मी आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही काम करत नव्हते. रुद्रच्या प्रेमाने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. मी तिला जितके पटवण्याचा प्रयत्न केला तितकी ती माझ्या विरुद्ध होत होती. जरी तो माझा खरा भाऊ असला तरी मी त्याच्या शब्दांना सहमती दिली असती, पण तो अनोळखी होता. मग आई त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकते? मी आईला आत्महत्येची धमकीही दिली आणि म्हणाले, ठीक आहे, जर तुला त्याच्याशी लग्न करायचे नसेल तर नको. मी तू जिथे म्हणशील तिथे लग्न करेन, पण मला त्या माणसाची या घरात उपस्थिती सहन होत नाही. त्यावर आई चिडून म्हणाली, तुला जे करायचे आहे ते कर. तू आयुष्यभर एक दृश्य निर्माण करत आहेस. तो मुलगा लहानपणापासून इथेच राहतोय आणि आजपर्यंत तू त्याच्याशी वैर करत आहेस. तुला जे करायचे आहे ते कर. मी तुला समजावून सांगून थकले आहे. हे बोलून आई तिथून निघून गेली. मग मी स्वयंपाकघरातून उंदीर मारण्याचे विष घेतले आणि ते माझ्या खोलीत आणले. मी पूर्णपणे ठरवले होते की आता मला आत्महत्या करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि या पावलानंतर मी रुद्र नावाच्या त्रासापासून देखील मुक्त होईल. मी मध्यरात्रीपर्यंत विचार करत राहिले, मी जे करणार आहे ते बरोबर आहे का, की ते माझ्या भावनांच्या कमकुवतपणामुळे आहे. मी ठरवले होते की एकतर मी आता त्याच्याशी लग्न करेन किंवा मी त्या रुद्रला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. जर मी या दोन्ही गोष्टी करू शकले नाही तर मी माझे आयुष्य सोडून देईन. रात्रीच्या शेवटच्या तासात मी माझ्या गादीखाली उंदीर मारण्याचे विष ठेवले होते, कारण मला थोडा वेळ हवा होता. आता लग्न करण्याची इच्छा रुद्रच्या नकारानंतर इतकी तीव्र नव्हती. मी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेले आणि त्याला स्पष्ट शब्दात विचारले, तुला काय अडचण आहे? तू आमच्यावर का दबाव आणत आहेस? तू स्वतःचं असं आयुष्य नाही का की तू आमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेस? त्याने माझ्याकडे तीक्ष्ण स्वरात पाहिले आणि म्हणाला, आत्ताच माझ्या खोलीतून निघून जा. मला तुझ्याशी बोलायचं नाही. मी लहानपणापासून तुला सहन करत आलो आहे. आता माझी सहनशीलता संपली आहे. तुला समजलं का? मीही कठोरपणे म्हणाले, ठीक आहे, मग तूही माझ्या गोष्टीपासून दूर राहा आणि मी फक्त कौशिकशीच लग्न करेन. तुला समजलं का? तो चिडून म्हणाला, तू समीरा इतकी हट्टी का आहेस? जर मी तुला लग्न करण्यास नकार देत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल. तुझ्या कारणांच्या कथा ऐकून मी कंटाळे होते. मला सांग, माझी आई घटस्फोट घेत असताना तू हसत होतास, त्याचे कारण काय होते? रुद्र, आता तू माझ्या मनावर आणि हृदयावर इतकं अधिराज्य गाजवले आहेस की तुझ्या स्वार्थासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. रुद्र गप्प राहिला. त्याने माझ्या बोलण्याला उत्तर दिले नाही. मी बराच वेळ त्याच्या काही बोलण्याची वाट पाहत राहिले. मग तो मुकासारखा उभा होता. शेवटी मी बोट वर करून त्याला इशारा दिला, मी कौशिकशीच लग्न करेन. तुला जे करायचं आहे ते कर. असं म्हणत मी बाहेर आले. माझं हृदय खूप वेगानं धडधडत होतं.
मला काय करायचं ते समजत नव्हतं. पण मग जे घडायला नको होतं ते झालं. आईने कौशिकच्या कुटुंबाला नकार दिला आणि मला त्याच्याबद्दल माहितीही दिली नाही. मी लगेच आईकडे गेले आणि विचारलं, तू नकार का दिलास? मग तिने खांदे उंचावून सांगितलं आणि म्हणाली, मी तुला सांगितलं होतं. रुद्र मला सांगत होता की ते लोक चांगले नाहीत. आई, हा रुद्र नाहीये, तो माझ्या आयुष्यातला एक प्रॉब्लेम आहे. तो कधी जाणार? मी माझ्या खोलीत गेले. त्यावेळी मला खूप राग आला होता. मी उंदराचे विष घेतले आणि स्वयंपाकघरात गेले. तेवढ्यात आई तिथे आली. मी कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, अरे, मी रुद्रसाठी दूध आणायला आले आहे. तुला माहिती आहे का, तो रात्री दूध पिऊन झोपतो. आई, तू जा, मी तुला देईन. तिला विश्वास बसत नव्हता, कारण आजपर्यंत मी रुद्राच्या कोणत्याही कामाला हात लावला नव्हता. आणि जेव्हा मी अचानक हे बोलले तेव्हा तिला आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. हो, तू बरी नाहीस, तू आराम कर, मी तुला ते देईन. ती आनंदाने तिच्या खोलीत गेली. तर माझे जळते हृदय थंड करण्यासाठी मी रुद्राच्या दुधात विष मिसळले. आणि जेव्हा मी त्याच्या खोलीत त्याला ते देण्यासाठी गेले तेव्हा तो बाथरूममध्ये होता. हे पाहून मी देवाचे नाव घेतले आणि पटकन दूध ठेवले आणि बाहेर आले. मी संपूर्ण रात्र अस्वस्थतेत घालवली. सकाळ झाली तेव्हा रुद्रला मी जे विचार केला होता तेच झाले. म्हणजे तो मेला होता आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. डायरीचे शेवटचे पानही इथेच संपले. हे सर्व वाचून मी स्तब्ध झाले. समीरा हे कसे करू शकते या विचारात मी हरवून गेलो होतो. तिने कधीही कोणाला कठोर शब्द वापरले नाहीत. तिच्यात कोणाचा जीव घेण्याची हिंमत होती का? मी डायरी बंद केली होती, पण माझे विचार खूप दूर जात होते. आणि हा रुद्र कोण आहे? मी त्याला का ओळखत नाही? जेव्हा जेव्हा रुद्राचे नाव यायचे तेव्हा तेव्हा माझ्या मनात हे प्रश्न यायचे. मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण माझे हात खूप थरथरत होते. त्याच वेळी मला काळजी वाटत होती की मी जे काही वाचले आहे ते ईशानेही वाचले असेल. मग तिला तिच्या आईबद्दल काय वाटत असेल? ती आधी शांत आहे, पण आता ती काय अनुभवत असेल? हा विचार करून माझे मन खूप अस्वस्थ झाले. मी घरी परतलो, पण पूर्णपणे शांत होतो. ईशानेही एकदा माझ्याकडे खोल डोळ्यांनी पाहिले होते. जरी तिने काहीही विचारले नाही, पण ती कशी दिसते हे मला समजले होते. मी समीराशी 2-3 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी काही बोलण्याचा प्रयत्न करतात शब्द माझ्या जिभेला चिटकत नव्हते आणि मी कोऱ्या पाटीसारखं व्हायचो. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत असे आणि म्हणत असे, कौशिक, मला तुझ्याबद्दल बरं वाटत नाहीये. आणि मी डोके हलवून नकार देत असे. मी जवळजवळ 2-3 वेळा स्वतःशीच भांडत असे. मी विचार करत राहिलो, मी माझ्या पत्नीला या सर्व गोष्टींबद्दल विचारावे की नाही, कारण या सर्व गोष्टी माझ्या लग्नापूर्वी घडल्या होत्या. आता मी विचारलं तरी त्याचा माझ्याशी काय संबंध होता? आणि जर समीराला मला काही सांगायचंच होतं तर लग्नाच्या इतक्या वर्षात ती मला कधीही सांगू शकली असती. ती आता माझ्या प्रश्नाची उत्तरे का देईल? हे विचार माझ्या मनात चालू होते. परिस्थिती पाहता मला काहीही बोलणं योग्य वाटलं नाही. मी ईशाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हळुवारपणे म्हणाली, बाबा, काहीही असो, मला याबद्दल बोलायचं नाही. कृपया मला बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश द्या. मी याचे कारण विचारले नाही, कारण मला माहीत होतं तिला फक्त तिच्या आईमुळे इथून निघून जायचं होतं. मला माहिती नाही किती वाजले होते. मी माझी पत्नी आणि मुलीवर खूप नाराज होतो. शेवटी जेव्हा माझा संयम संपला तेव्हा एका रात्री मी समीराशी बोलायचं ठरवलं. ती माझ्यासाठी गरम दूध घेऊन आली होती. जेव्हा ती स्वयंपाकघरात परत जाऊ लागली तेव्हा मी तिचे मनगट धरले आणि म्हणालो, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. ती म्हणाली, स्वयंपाकघरात गोंधळ आहे, मी लवकरच परत येईन. मी म्हणालो, समीरा, जर मी आत्ताच याबद्दल बोललो नाही तर विचार करून माझे डोके फुटेल. ती माझ्या समोर बसली आणि हळुवारपणे म्हणाली, मला सांग, काय झालंय? मी पाहू शकते गेल्या काही दिवसापासून तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. तू माझ्याशी नीट बोलतही नाही. हा रुद्र कोण आहे? मला स्पष्टपणे दिसत होतं की समीराचा चेहऱ्याचा रंग क्षणार्धात बदलला होता. ती म्हणाली, तू का विचारत आहेस? काही झालं आहे का? मला निरुपयोगी गोष्टी सांगू नकोस. फक्त तू काय विचारले ते सांग. हा रुद्र कोण आहे? तिने अगदी स्पष्टपणे नकार दिला. मला माहीत नाही तू कशाबद्दल बोलत आहेस. मी म्हणालो, तोच रुद्र ज्याला तू उंदराचे विष दिले होते. यावेळी मला स्पष्टपणे दिसत होते की समीराचे हात थरथर कापू लागले. कौशिक,
तुला या गोष्टी कशा कळल्या? माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तिला त्याचा स्रोत जाणून घ्यायचा होता. मी म्हणालो, समीरा, मी हे शेवटचे विचारत आहे, नाहीतर आपलं नातंही बिघडू शकतं. हा रुद्र कोण आहे आणि तू त्याला का मारलंस? कौशिक, तो माझा भाऊ होता आणि त्याने आपल्याला जो काही त्रास दिला होता तोच त्रास मी त्याला परत दिला. तर तो तुझा भाऊ होता आणि तू मला आजपर्यंत सांगितलेही नाहीस. मी कसं सांगू? तो मेला होता, उलट मीच त्याला मारलं. मला सांगायचं काय उरलं? समीरा, मला संपूर्ण गोष्ट सांग. तुला माहीत नाही माझ्या आत किती राग आहे. मी आज जळत आहे. आता विचार कर, माझी बायको खुनी आहे. समीरा शांतपणे बोलू लागली. माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते आणि जेव्हा ते त्यांची नवीन पत्नी आणि मुलांसह घरी आले तेव्हा आम्हाला हे कळले. आईने खूप विरोध केला, पण नंतर वडिलांनी तिला घटस्फोट दिल्यावर ते गप्प बसले. घटस्फोटाच्या वेळी रुद्र आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर असलेल्या हास्याबद्दल मला जितके दुःख होते तितके घटस्फोटाबद्दल मला दुःख नव्हते. जणू काही ते जिंकले होते आणि आता आम्हाला बेघर करण्याचा त्यांचा हेतू पूर्ण झाला. घटस्फोटानंतर आम्ही आजीच्या घरी गेलो. काही वर्षांनी आजीचेही निधन झाले आणि आम्ही तिथे राहू लागलो. 2-3 वर्षांनी वडील आणि त्यांची दुसरी पत्नी एका रस्ता अपघातात मरण पावली, ज्यामध्ये दोघेही मरण पावले आणि रुद्र आमच्या सोबत राहायला लागला. आईने त्याला जबरदस्तीने ठेवलं, पण मी अजिबात तयार नव्हते. पण त्या घरात माझ्या शब्दांना कोणीही महत्त्व दिले नाही. मग आमच्या घरातील प्रत्येक गोष्टीत रुद्रला प्राधान्य मिळू लागलं. माझी आई कोणतेही काम करत असली तरी ती नंतर माझे मत घ्यायची, पण रुद्रला घरातील माणूस मानून ती त्याचा सर्व सल्ला घ्यायची आणि तोही मला अपमानित करण्याची एकही संधी सोडत नसे. तो नेहमीच काहीतरी ना काही बोलायचा, ज्यामुळे माझ्या मनात रागाची आग पेटायची. तुला माहीत आहे, जेव्हा तुझ्याशी लग्न करण्याचा विषय आला तेव्हाही रुद्रने हे लग्न होऊ दिले नाही. मी वारंवार कारण विचारत राहिले, पण माझ्या तथाकथित भावाने मला एकदाही कारण सांगितले नाही. काश त्याने मला तेव्हा सांगितले असते तर हे सर्व घडले नसते. त्या दिवशी मी खूप मानसिकरित्या अस्वस्थ होते, म्हणून मी रुद्राला उंदराचे विष दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाटले की तो मेला आहे. आई त्याला रुग्णालयात घेऊन गेली होती, पण परत येताना तो तिच्यासोबत नव्हता. मीही आनंदी होते, असा विचार करून की कदाचित आईने त्याचा मृतदेह शवघरात नेला असेल. तुझ्याबरोबर लग्न झाल्यानंतर मला कळले की तुझी बहीण जान्हवीला रुद्र आवडतो. तिला माहीत नव्हतं की रुद्र मेला आणि तिला माहीतही नव्हतं की तो माझा भाऊ आहे. जेव्हा तिने मला रुद्रचा फोटो दाखवला तेव्हा मी अगदी हदरले, पण तरीही मी तिला सांगितलं नाही की तो माझा भाऊ आहे. ती म्हणायची की तिचा भाऊ म्हणजे तू तिला कधीच तिच्या आवडीने लग्न करू देणार नाहीस, म्हणून ती पळून जाऊ इच्छित होती. मी तिला खूप समजावून सांगितले, कारण मला माहीत होतं की रुद्र आता या जगात नाही. मग एके दिवशी ती खरंच पळून गेली. मी आतून खूप दुःखी होते. मग मला कळलं की रुद्र मला हे लग्न नाकारत आहे, कारण त्याला तुझी बहीण आवडते. जर तुला कळलं असतं की तुझी बहीण आणि रुद्रमध्ये काहीतरी चालू आहे तर तू माझ्यावर त्या सगळ्याचा बदला घेतला असतास. रुद्र सावत्र भाऊ असूनही नेहमीच माझी काळजी घेत असे, पण मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी जेव्हा आपण बांगड्याच्या दुकानात गेलो तेव्हा तुला माहिती आहे का मी कोणाला पाहिलं? रुद्र आणि जान्हवी दोघेही तिथे बांगड्या खरेदी करत होते. आता मला कळलं की रुद्र वाचला होता. खरं तर मी त्याला उंदराचे विष दिले होते, पण त्याला कधीही दूध पाजले नव्हते. कदाचित बाहेर पडताना वॉशरूममध्ये त्याने मला पाहिले म्हणून तू दूध प्यायला नाही आणि वाचला आणि नंतर शांतपणे माझ्या आयुष्यातून निघून गेला. आज मला स्वतःवरच आश्चर्य वाटते की मी हे सर्व का केले, मी हे का केले असे म्हणत ती रडू लागली आणि स्वतःला जोरात मारू लागली. मी त्यावेळी जान्हवीला भेटणार होते. मी तिला फोन करून माझ्या घरी बोलावले आणि तिला रुद्रला तिच्यासोबत बोलवायला सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जान्हवीला हे सर्व माहीत नव्हतं. जेव्हा ते दोघे आले तेव्हा माझ्या घरच्या डायनिंग रूममध्ये एक पूर्णपणे वेगळं दृश्य निर्माण झालं होतं. समीरा रुद्रला मिठी मारून माफी मागत होती आणि तोही तिचे अश्रू पुसत होता आणि त्यांच्या चुकांबद्दल मंद आवाजात माफी मागत होता. त्यामुळे जान्हवी नेहमीच त्याचा द्वेष करत असे. तर मित्रांनो, ही कहाणी आपल्याला हे देखील शिकवते की अपूर्ण माहिती आणि गैरसमज नातेसंबंध तोडू शकतात. सुडाची भावना अनेकदा पश्चातापात बदलते. कधी कधी जो आपल्याला शत्रू वाटतो
तो प्रत्यक्षात आपला स्वतःचा असतो. परिस्थिती आणि भावनांनी त्यावर पडदा टाकला आहे. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.